देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे। वरील सर्व घटना लक्षात घेत यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाकरिता सन्माननीय माजी नगरसेवक, नगरसेविका, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सेवा दल तसेच सर्व आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ समाजातील सर्वसामान्य घटक निवारा, सुरक्षेचा तसेच अर्थसहाय्य मिळावे यासाठी धडपडतो, मात्र त्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आशेची मोठी गोची होती। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी या सामान्य घटकांच्या या गहन प्रश्नावर समाधान देण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार रमाई आवास योजनेतून पक्की घरे देत नगरातील नाल्याचे रुंदीकरण करून रहिवाशांना सुरक्षिततेचा तसेच शारीरिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दिव्यांगांना अर्थसहाय्यात वाढ मिळावी यासाठी नगर परिषद प्रशासनाने जिल्हासह आयुक्त विठ्ठल केदारे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे। 20 जूनला गेडाम यांनी भेट घेत सर्वसामान्यांच्या समस्यांवर मंथन केले। या चर्चेतून गेडाम यांनी रमाई तसेच पंतप्रधान आवास योजनेला शीघ्र गतीने राबविले जावे, रमाई आवास योजनेतील वंचित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान वेळेत केले जावे अशी मागणी केली। यावर केदारे यांनी या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करून देण्याची हमीही दिली। गेडाम यांच्या समक्ष नगर परिषदेचे मुख्याधिकारी सानाईक यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून त्यांना या समस्येची जाणीव करून झालेल्या जीवितहानीची माहिती केदारे यांना दिली। आमची जे गुरुदेव युवा संघ आहे, सामान्य घटकासाठी लढाई लढते, त्यांचा हक्काच्या सुविधा त्यांना पोहोचा म्हणून सामान्य नागरिक काय मागते, त्यांना चांगली छत मिळावं म्हणून, त्यांना दिव्यांगांना अर्थसहाय्य वाढवून मिळण्यात यावे व यवतमाळ शहरातले जे बेसार आहे, फुटपाथ आहे, जे अतिक्रमण करून राहत आहे नागरिक, त्यांना बचाव यासाठी आज माझी 20 जून रोजी सहाय्यक आयुक्त नगर रचना विभाग नगरपालिका यांना भेट देण्यात आली। त्यांना सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांना सर्व निर्देशात आणून दिलं आणि लगेचच त्यांनी सरनाईक यांना मुख्य अधिकाऱ्यांना कॉल करून जे गोरगरिबांच्या जे समस्या आहेत सामान्य लोकांच्या ते सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे। आणि जो जनकनगरी आहे, देवनगर आहे, त्या एरियामध्ये अर्धवट नाल्याचं बांधकाम झाल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, ते तातडीनं करण्याचे त्यांनी निर्देश दिले। आणि तसेच रमाई आवास योजनेमध्ये नगरपालिकेकडे पैसा येऊ नये, अद्यापही थंड्या वस्तीमध्ये नागरिकांना नऊ बुद्ध घटकांना घरकुलापासून वंचित राहावं लागतं आहे आणि पुढील अजून अर्ध पेंडिंग आहे, त्यांना गती देण्यात यावे। आणि जे HP घटकातला आहे, जे बेसारा भाडेकरू जे 2174